सकाळी 6 वाजता उठून मी आवरते. कोणासाठी? तर माझ्या मुलाला शाळेत जायचं असतं त्यासाठी. तर मी अशीच एक रील आणि शॉर्ट्स इंस्टाग्राम आणि यूट्यूब या दोन्ही प्लॅटफॉर्मवर टाकली होती. तर माझे जे जवळचे फ्रेंड्स होते ना, ते DM करत होते, राणी खरंच तू हे टाकलं ना, ह्यावर म्हणजे काहीतरी व्हायलाच पाहिजे, काहीतरी व्हिडिओ तू चांगला बनव जरा, आणि तुझी स्टोरी सांग, तू खरंच अशी होती का, किंवा सांग एक गोष्ट तुझी. म्हटलं चला सांगते मी. तर सांगते काय झालं. मी आज गेली, पाऊस होता, दो पाऊस, इतका पाऊस, सकाळी 4 वाजेपासून असा पाऊस होता ना की रस्त्याने नद्याच नद्या. मी ह्या व्हिडिओमध्ये ना एखादा क्लिप नाही का, की तुम्हाला कळेल की कशा नद्या वाहत होत्या. आणि निहालचे स्कूल तसं पाहायला गेलं 4 किलोमीटरचंच अंतर आहे, थोडंसं कमीच अंतर आहे, एवढं काही नाही आहे. बट तिथं जाण्यासाठी सुद्धा म्हणजे पावसात जायचं म्हटलं तर खूप भिजून जाणार असं तसं होतं. तर तरी एवढ्या पावसात जायचं ठरवलं. फर्स्ट ऑफ ऑल हेच मी आता जे माझ्या मुलाला एवढ्या पावसात शाळेत न्यायचा विचार करते ना, हेच जर माझी शाळा असती ना, मी तुम्हाला सांगते लिहून देते, मी गेलीच नसती. लिहून देते काय, मी गेलीच नाहीये कधी. असा पाऊस असला ना मी गेलीच नाहीये शाळेला. जितके दिवस जोरात धो 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 पाऊस, तितके दिवस आपल्याला सुट्टी. आपण तो जायगा नाही बॉस, आपण मला भिजायचं नाहीये. पावसात भिजून ओल्या कपड्यांनी कोण जाऊन त्या शाळेत बसणार, कॉलेजमध्ये बसणार. कोणी सांगितलं ह्या सुट्टी बसा घरी असं. बट मी आता झाली आई, एक स्वजवळ, एकदम शांत, चांगली, एक म्हणतात ना गुड पॅरेंटिंग वाली आई, जी इतका धो 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 मुसळधार पाऊस सुरू आहे तरी स्वतःच्या मुलाला घेऊन जाणार स्कूलमध्ये. का तर त्याच्या मुलाचा जो की फक्त नर्सरीमध्ये आहे आणि त्याला स्कूलमध्ये जाऊन असं कोणतं मोठा भारी सिलेबस नाही शिकवत. त्याला फक्त शिकवणार आहे स्टँडिंग लाईन कशी काढायची, स्लिपिंग लाईन कशी काढायची, डान्स कसा करायचा, टिफिन कसा खायचा, बॅगची झिप कशी काढायची आणि कशी लावायची, आणि स्लाइडवरून घसरायचं कसं, ह्या गोष्टी शिकवतात. तर ह्या गोष्टी शिकवण्यासाठी मी एवढा एफर्ट्स घेऊन माझ्या मुलाला शाळेत पाठवलं. सो अशी आहे स्टोरी. तर नमस्कार मंडळी, मी स्नेहा आणि स्नेहाची दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर स्टोरी सांगण्याचं कारण काय आहे की जे सांगितलंच मी तुम्हाला पूर्वी की मी स्टोरी टाकली, म्हणजे हे गोष्ट सांगण्याचं की मी रील टाकलं होतं. तर इथं खूपच पाऊस सुरू आहे पुण्यामध्ये 2 दिवस झालं. आज जरा जास्तच होता, सकाळी 4 वाजेपासून पाऊस सुरू होता. तर खूप 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 पाऊस होता. मी सकाळी 6 वाजता उठली, नंतर विचार केला पाऊस पडतो, निहाला पाठवायचं का स्कूलला. पण नाही, मी मदर इंडिया झाली आहे सध्या. तर मी म्हटलं नाही नाही म्हणजे मला माझ्या मुलाचं स्कूल एक दिवस सुद्धा बंक झालं नाही पाहिजे, नो नॉट ॲट ऑल. तर मी मस्त उठली, त्याचा टिफिन तयार केला. 7 वाजता त्याला उठवलं, निहाल माऊ उठ, स्कूलला जायचंय, पाऊस येतोय तरी तुला स्कूलला जायचंय, ओके. त्याला उठवलं, त्याचं ब्रश केलं, त्याला खाऊ घातलं, त्याचं आंघोळ घातली त्याला, आणि रेडी करून इतका जोरात पाऊस येतो गाईज. तुम्ही जर तो पाऊस पाहिला असता ना, जर आमची 90sची जनरेशन आहे ना, असा पाऊस आला असताना कोणीच गेलं नसतं शाळेला. बट मी आता 90sची जनरेशन असलं म्हणून काय झालं, मी 90sची जनरेशन असलं तरी एका मुलाची आई झाली आता. मी माझं कसं आईचं कर्तव्य, आमच्या आई वडीलला त्यावेळेस काय होत होतं काय माहिती, कधी तर आम्हाला त्यावेळेला असं पाऊस झालं की कोणी एवढं मागे पण लागत नव्हतं. मला तर खरंच सांगते, अभ्यासासाठी माझ्या घरच्यांनी कधी म्हटलं नाही, आणि आठवतही नाही जेवणासाठी पण एवढे ऑप्शन्स असायचे, तुला हे खायचंय का, तुला ते खायचं का, असं पण गोष्टी नव्हत्या. तर एवढं सगळं होतं. बरं आता थोडंसं पॉईंट फरकट होते. आता मी सांगते तुम्हाला की माझी स्टोरी, मी शाळेत असतानाची माझी गोष्ट सांगते. मी शाळेत होती की नाही, तर आमच्या सकाळी ना 7 वाजता क्लास असायचं बस स्टँड मीन्स आमच्या गावापासून थोडंसं अंतरावर. 2 पार्टमध्ये डिवाईड होतं. रेल्वे स्टेशन असतं आहे मध्ये, इकडच्या साईडला गाव म्हणतात, इकडच्या साईडला बस स्टँड म्हणतात. तर अशा 2 गोष्टी आहेत. तर इथे वरच्या साईडला आमचे सर राहायचे, सुर्वे सर. तर 10thला इंग्लिशचा क्लास होता माझा त्यांच्याकडे. तर 7 वाजता क्लास असायचा. सगळ्यात लेट पोहोचणारे कोणी असेल तर तिथे क्लासमध्ये मी आणि माझी फ्रेंड. माझ्या फ्रेंडचा त्यात काहीच दोष नव्हता, त्यात दोष होता माझा. कारण ती मस्त आंघोळ वगैरे करून रेडी होऊन यायची आणि मी अशीच, आणि ते पण त्यासाठी ती मला बोलवायला यायची, उठवायची आणि नंतर भिजायचे. अशा काइंड ऑफ माझं हे होतं, नेचर होतं. आणि तीच मुलगी जी स्वतःच्या क्लाससाठी 7 वाजताच्या क्लाससाठी 6:45ला उठणारी, आता मुलाच्या 9 वाजताच्या स्कूलसाठी 6 वाजता उठून रेडी होती. किती बदल होतात ना. तुमच्यात पण असे बदल झालेत का.
आई झाल्यानंतर किती गोष्टी आपल्याला कराव्या लागतात यार. म्हणजे ज्या गोष्टीत बाबतीत मी इतकी अल्लड होते त्या सगळ्या गोष्टी मी करते. टिफिन तयार करते, वाव ग्रेट. स्वतःसाठी काही बनवून न खाणारी मुलासाठी फॅन्सी डाएट बनवण्याचा विचार करते. स्वतः घंटा डिसिप्लिन असलेली मी मुलाला बोलण्याचा मॅनर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यासाठी पॅरेंटिंगच्या बुक्स रीड करते, किड्स सायकॉलॉजीच्या बुक्स रीड करते. त्यामधले जे वर्ल्ड्समधले टॉप 10 बुक्स असतात ना, त्या बुक्स कोणत्या आहेत ते सर्च करते. आता परत त्या वाचण्याच्या गोष्टी करते. किती बदल झाले, एवढे बदल व्हायला पाहिजे का? तुमच्यात पण असे बदल झाले का की मी ओव्हर रिॲक्ट करते ह्या सगळ्या गोष्टीला? सांगा जरा, कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुमचं पण असाच फेज चालू आहे का सांगा. तुम्हाला पण तुमच्या मुलाच्या स्कूलसाठी इतक्या लवकर उठावं लागतं का? आणि ह्या स्कूल सिस्टीमचं मला कळत नाही. चल रे, माझ्या मुलाची स्कूल 9ला आहे. आमच्या ऑफिसच्या ज्या मॅडम आहेत का नाही, त्यांच्या मुलाची स्कूल आहे 7-7:30 वाजता काहीतरी. त्या बाईला उठावं लागतं 4 वाजता. का? तर मुलांची टिफिन तयार करायचे, त्यांना द्यायचं. कारण 6:15 वाजता मुलं घराच्या बाहेर पडतात. 6:15ला, अरे 6:15ला मला झोप येतून उठणं होईना. 6:15ला ह्यांची मुलं स्कूलला जाते आंघोळ करून. असं कसं? स्कूल सिस्टीमनी ना हा टायमिंग पण बदलायला पाहिजे. आणि आमच्यासारखे आळशी पॅरेंट्स ह्याच जनरेशनला मिळले, पण तरी आम्ही त्यांचं करतोय सगळं बरं का. इतके आळशी असून आमचं ना सुवर्ण अक्षरांमध्ये नाव लिहिलं पाहिजे की आम्ही आमची स्वतःची झोप मोडून, आमचं स्वतःचं हे करून, सॅक्रिफाईस करून एवढं आमच्या मुलांना हे करत. जे आधीचे आमचे पॅरेंट्स सांगायचे, म्हणजे गोष्टी आमच्या पॅरेंट्स नाही, बरेच जणांची अशा नाही का गोष्टी, की आम्ही एवढ्या पावसातून नदी ओलांडून शाळेत गेलोय, आम्ही नदी ओलांडून जॉबला जातोय, आणि नदी ओलांडून मुलांना शाळेला सोडायला जातो तिथे एवढ्या ट्रॅफिकमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी. सो बस काही नाही, जस्ट बोलावं वाटलं मला ह्या गोष्टीचं ना. म्हणजे मैत्रिणींसोबत कम्युनिकेशन चाललं होतं, तर त्यांनी म्हटलं की चला गोष्ट चालली आहे तर सांगून दे राणी काहीतरी स्टोरी, म्हणून मी सांगते. तर गाईज, व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच गोष्टी तुम्हाला किंवा असंच कम्युनिकेशन काही झालेलं आवडेल का सांगा. कारण रोज काय पोस्ट करायचं, आणि हे मुद्दा आहे जरा प्रत्येक महिला माझ्याशी ना रिलेट करेल. तुम्ही करत असाल तर सांग. तोपर्यंत बाय बाय.